सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, फोटो आल्यानंतर संताप व्यक्त होत होता, आता मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर येते। ही माहिती हादरवणारी, अक्षरशः 56 जखमा शरीरावर संतोष देशमुखांच्या। पूर्णपणे म्हणजे काय बोलावं ना, खरंच 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 कळत नाहीये आपल्याला। म्हणजे निर्दयपणाचा कळस किती असू शकतोय हे यातनं सगळंच दिसतंय आपल्याला। एवढंच नाही तर तो चार्जशीट मध्ये इतकी धक्कादायक माहिती येते की ते मोकारपंथी नावाचा जो ग्रुप होता त्याच्यावर कृष्णा आंधळेंनी 4 व्हिडिओ कॉल केले होते आणि त्यातले काही लोक सुद्धा म्हणत होते, अरे हे मारणं थांबवा। असे त्यांचे स्टेटमेंट सुद्धा जेव्हा आपण बघतोय, हलवून टाकलंय सगळ्या महाराष्ट्राला। पण या लोकांना, या राजकारण्यांना अजूनही फरक पडत नाही। आणि मला खरंच म्हणजे वाईट वाटतंय, राग येतोय, चीड येतेय, काय बोलावं कळत नाही। ताई, खरंच म्हणजे फोटो आल्यानंतर अवघा महाराष्ट्र निशब्द झालेला होता। या सगळ्याविषयी धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा झाला। या सगळ्याविषयी सरकारकडून भाष्य सुद्धा करण्यात आलं। पण या सगळ्या गोष्टी एकीकडे घडत असताना शवविच्छेदन अहवाल समोर येतो, मंत्र्यांचा राजीनामा होतो, कृष्णा आंधळे मात्र फरारच आहे। नाही, तो तर फरारच आहे। आता 9 तारखेला तर तब्बल 3 महिने पूर्ण होतील। खरंय। पण मला तर खरंच हा प्रश्न खरंच मी ऐकलं मुख्यमंत्र्यांचं उत्तर, पण त्याच्यात मला खरंच समाधानकारक नाही वाटत आहे। ते म्हणाले त्यांनी फोटो आणि व्हिडिओ बघितले नव्हते, मी हे मानायला तयार नाही। आणि हे सगळी जी इत्तंभूत माहिती आहे ती नक्कीच सीआयडीने मुख्यमंत्र्यांना दिली होती, तरी जी दिरंगाई केली गेली त्यांच्यावर कारवाई करण्यात, याचा मला ना खरं राग येतोय की आता असंवेदनशील झालेत सगळेजण, अगदी मुख्यमंत्री सुद्धा। कारण त्यांना प्रत्येकाला फक्त राजकारण दिसतंय। त्या माणसाला किती त्रास दिला, कसं अमानुषपणे मारण्यात आलं हे त्यांना का जाणीव होत नाहीये त्या गोष्टीची, आणि का ती संवेदना त्यांच्यात आता उरली नाहीये, या गोष्टीचं मला खरंच वाईट वाटतंय, खरंच खूप वाईट वाटतंय। अगदी अंजलीताई, थेट विचारते, आक्काबद्दल बोलल्यामुळे इतकी मारहाण करण्यात आलेली आहे का? काय हा सगळा प्रकार म्हणावा? आता कोणाबद्दल बोलल्यामुळे झालंय मला नाही माहिती, पण कुठेतरी ना ती दहशत निर्माण करायची होती। कारण चार्जशीट मध्ये तरी असंच लिहिलंय की अतिशय अमानुषपणे, अमानवीय पद्धतीने, क्रूर पद्धतीने, आणि ते ते घटना एन्जॉय करताना दिसते, असा तो शब्द तिथे लिहिलेला वाचून ना, आणि हे सगळं लाल अक्षरात लिहिलंय त्या चार्जशीट मध्ये। हे जेव्हा वाचतो ना, खूप डिस्टर्बिंग वाटतं, खूप डिस्टर्बिंग वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।